त्यांना मी थोडी वेगळी वाटत होती, मला ते थोडे वेगळे वाटत होते. जे मला करायचे ते मी करीन शोमध्ये. मसाला द्यायचा मी देणार, मी सकाळी उठून डान्स करणार, म्हणजे एकदम प्रेडिक्टेबल होती ती माझ्यासाठी. ते संधीच्या हिशोबाने करत आहे, ते लोक ॲड करत आहे शोला, मसाला देत आहे. ते लोक आरडाओरडा काय, त्याला मारायला भेटेन तर मारायला पण जाईल. एकमेकांना सांगत आहे की असं खेळ तसं खेळ. तर 2-3 नावं आहेत जे कम्फर्ट झोनमध्ये आहे, त्याला कळत नाही आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या आठवड्यामध्ये एक धक्कादायक एविक्शन झालं. सोनाली राऊत घराच्या बाहेर आली. खरं तर आपण जेव्हा तिचा इंटरव्ह्यू केला होता तेव्हा तिचं जे विजन होतं ते खूप क्लिअर होतं आणि ती स्वतःला फायनलमध्ये बघत होती. पण आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. सोनाली, कशी आहेस? काय नमस्कार. अगेन नाईस टू मीट यू. कसे आहे आपण? मी एकदम मस्त आहे. तू सांग. गुड. आता मी घराच्या बाहेर आहे, तर आता चांगलं वाटते. खरं बोलू तो. हो. आपण जेव्हा बोललो होतो तू घरात जायच्या आधी, तेव्हा सोनाली तुझं विजन एकदम वेगळं होतं. तू स्वतःला एंडपर्यंत बघत होतीस या सीझनच्या. बट काय घडलं नेमकं असं तुला वाटतं? ॲक्च्युली जेव्हा मी हा शो एक्सेप्ट केला तेव्हा मी खूप एक्सायटेड होते आणि मला खूप एक्सपेक्टेशन्स पण होते. मला वाटलं की मी फायनलपर्यंत पोचणारच आणि ट्रॉफी मला भेटणार. आणि पण काय झालं की माझ्या हेल्थवर आलं, तर माझ्या हेल्थवर कॉम्प्रोमाइज झालं, म्हणून मला निघावं लागलं शोमधनं. काय झालं हेल्थ म्हणजे? बेसिकली मला घराच्या आतमध्ये, म्हणजे जेव्हा मी घराच्या आतमध्ये गेली तेव्हा आय थिंक तिसऱ्या दिवशीपासूनच मला इन्फेक्शन सुरू झालेलं, जे मी नोटीस केलेलं. आणि मग मी 2 दिवस झाले तर ते थोडं स्प्रेड होत गेलं. पहिला ते माझ्या बटवरनं सुरू झालेलं, मग थाईजवर गेलं आणि मग हातावर पण आलं. तर तेव्हा मी पॅनिक मोडमध्येच होती आणि मग मी डॉक्टरला पण, तिथे जे त्यांचे डॉक्टर आलेले त्या लोकांनी कन्सल्ट केलेलं. ते मला सांगत होते की तुम्ही चांगलं खावा, चांगलं राहावा. पण जेव्हा आपण बिग बॉसच्या घरात असतो ते थोडंसं पॉसिबल नसते की आपण एकदम चांगलं राहणार आणि खाणार, कारण ते टास्क बेस्ड शो आहे आणि मेंटल स्ट्रेंथचा पण जस्ट बिकॉज हेल्थ कॉम्प्रोमाइज झाली आणि तिथे ते इन्फेक्शन सुरू झालं. आणि मी डॉक्टरांना विचारलं पण डॉक्टर पण काय करू शकत नव्हते. ते मला मेडिसिन पण देत होते, पण काहीतरी ते कंट्रोलमध्ये येत नव्हतं. मग मला ते टीमला सांगावंच लागलं. आणि ना, म्हणजे जेव्हा तू घरामध्ये तुझी एंट्री झाली होती तेव्हा जेन्युअनली बाहेर अशी फिलिंग होती की आता एक मस्त तडका बसणार आहे घरामध्ये. पण जर आपण शेवटचे काही दिवस बघितले ना सोनाली, कुठेतरी तू क्विट केलं आहेस का, असे इन जनरल एक्सप्रेशन्स म्हणा किंवा फार न दिसणं, फार ॲक्टिव्हली पार्टिसिपेट न करणं, हे बाहेर दिसत होतं. तू स्वतःहून क्विट केलं होतं का व्हॉट एक्झॅक्टली ते असं झालेलं. जेव्हा सुरुवातीच्या दिवशी मी आलेली, मी खूप एक्सायटेड होती आणि खरं बघायला गेलं तर कंटेस्टंट्स पण खूप चांगले आहे, खूप टॅलेंटेड आहे, खूप हंबल आहे आणि खूप साधे आहे आणि सिम्पल त्यांच्यामध्ये ते मराठी टच, तर त्यांना भेटूनच मला खूप चांगलं वाटलेलं. सुरुवातीचा पहिला हफ्ता आय एम शुअर ते मला रिलेट म्हणजे ते रिलेटिबिलिटी फॅक्टर दोन्हीतर्फे थोडंसं हे होतं. त्यांना मी थोडी वेगळी वाटत होती, मला ते थोडे वेगळे वाटत होते. पण तो एक इंटरेस्टिंग ट्विस्ट होता, कॉम्बो होता. आणि जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एकदम मजेशीर झाली, कारण सर्वांना वाटलं की बापरे. म्हणजे मला सुरुवातीलाच खूप जणांनी सांगितलं की जेव्हा त्या लोकांनी मला गुगल केलं, माझं इन्स्टा बघितलं आणि त्याला कळलं की मी येत आहे, कारण ऑफकोर्स त्या आमच्या बिग बॉस मराठीमध्ये खूप जणांनी माझा हिंदी सीझन पण बघितलेला. तर त्यांना वाटलेलं की बापरे, आता ही येत आहे, ही तर ग्लॅमरस आणि हिच्याबरोबर पहिला भांडण हिच्याच बरोबर होणार आहे. आणि आय थिंक पहिला मोठा भांडण माझ्याच बरोबर झालेलं राईट, ज्यात खूप एव्हिडंट होतं की 2 ग्रुप झाले. आणि पहिला हफ्ता तर एकदम मज्जाच आली मला. पण जस्ट बिकॉज थोडं हायजीन, थोडं इन्फेक्शनमुळे मला थोडं बॅकसीट घ्यावं लागलं, कारण ही थोडी कंटेजियस आहे. म्हणून मी जास्त लोकांबरोबर बसणं कमी केलेलं दुसऱ्या-तिसऱ्या हफ्त्यात आणि मी थोडी लांब राहत होती आणि ॲक्च्युली ते इन्फेक्शन स्प्रेड होत होतं आणि माझ्या चेहऱ्यावर पण येत होतं, म्हणून मी थोडी लांब राहायला लागलेली. तर त्यामुळे तो थोडासा गेम हॅम्पर झाला. आणि जसजसे दिवस पुढे गेले, मला सांग सोनाली, की तुझ्या माइंडसेटमध्ये किंवा कंटेस्टंटकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये पण बदल झाला का? कारण सुरुवातीला तन्वीला तू स्ट्रॉंग म्हणाली होतीस की ती स्ट्रॉंग कंटेंडर आहे आणि ती पुढपर्यंत जाऊ शकते. बट आत्ता जेव्हा टार्गेटचा टास्क आला तेव्हा तू म्हणालीस की ती वॉनाबी हरकते करते, काइंड ऑफ असं तुझं स्टेटमेंट होतं. काय नक्की आत्ता तुझा विचार आहे की ती खरंच वॉनाबी हरकते करते का ती तुला स्ट्रॉंग कंटेंडर वाटते?
तन्वी खूप प्रेडिक्टेबल आहे माझ्यासाठी कारण ऑफकोर्स मी हिंदी बिग बॉस केलं आहे तर खूप प्रेडिक्टेबल आहे कारण ती जेव्हा मला टार्गेट पण करत होती खूप एक्सपेक्टेड होती की तिला मी थोडी वेगळी वाटत होती आणि तिला वाटत होती की ओ ही महाराणी कोण आहे, ही अजिबात काम नाही करत, ही अजिबात काय बोलत नाही आहे, ही आपलीच फिरते आपल्याच जगात राहते. ऑफकोर्स ते एक इम्प्रेशन होतं आणि तिला माहीत होतं की मी हिला टार्गेट करेन तर बघूया हिच्याकडनं काय रिॲक्शन येतात. आणि जसं जसं मी तिला नीट बघायला लागली तर मी ऑफकोर्स तिच्याबरोबर बसायची बोलायची तर मी तिला असंच काही आणि माहीत आहे ॲक्च्युली तीच मला गुड मॉर्निंग बोलायची म्हणजे ती एक एफर्ट घ्यायला लागली हळूहळू. तर मग आय थिंक तन्वी एका ग्रुपमध्ये बसायची मग तिचं तिथे भांडण झालं तर ती वेगळी झाली दुसऱ्या ग्रुपमध्ये ती बसायला लागली तर तेव्हा मी तिच्याबरोबर बोलायला लागली आणि तिने पण एफर्ट घेऊन माझ्याबरोबर बोलायला लागली. आणि मी अशी नाही आहे की कोणाबरोबर जर जमत नाही आहे तर मी बोलणार नाही तर मी बोलायची. तर तिच्या बोलल्यावरनं तिने मला दोनदा तीनदा सांगितलं पण हा गेम शो आहे, मी बाहेर अशी नाही आहे पण मी माझे मुद्दे आहे ते मी ठेवणार आणि जर मी गेम शोमध्ये आला आहे तर मला जिंकायचंच आहे आणि जे मला करायचं ते मी करीन शोमध्ये. मसाला द्यायचा मी देणार, मी सकाळी उठून डान्स करणार म्हणजे एकदम प्रेडिक्टेबल होती ती माझ्यासाठी. तिचा गेम पण मला कळण्यात आलेला आणि म्हणून मी तिला थोडं एक्सपोज पण केलेलं. ज्यात ती एकदम तडकली भडकलेली होती तिला कळण्यात आलं आणि तिने काय काय स्वतःचेच ॲडिशन केलेले. मी तिला अँगल पण मला माहीत आहे सुरुवातीला मी आयुषबरोबर बोललेली ते पण प्रेडिक्टेबल होतं मग कारण माझ्याचबरोबर त्या गोष्टी झालेल्या जे मी त्या थोडंसं सांगितलं एक्सपोज केलं जे लोकांना आवडलं नाही, घरच्यांना आवडलं नाही. मला माहीत नाही तिथे लोक काय गेम खेळायला आलं आहे की काही सांगायचं नाही बोलायचं नाही बोलतात बिग बॉसच्याच घरात आणि मग एक्सपेक्ट करतात की इथे बाहेर गोष्टी आल्यावर नाही पाहिजे. आणि तन्वी तर मी सांगू एक स्ट्रॉंग ती आहे, ती स्ट्रॉंग प्लेयर आहे, ती चांगलं खेळत आहे, तिचा आवाज पण खणखणीत आहे, ती तिचे मुद्दे ठेवते, ड्रामा पण खूप करते, एक्स्ट्रा ड्रामा असतो, एक्स्ट्रा तडका असतो आणि एक्स्ट्रा मसाला. आणि ती थोडीशी फिक्की पडत होती जेव्हा ती माझ्यासमोर येत होती कारण रुचिताने पण सांगितलं की जेव्हा ती रुचिताबरोबर डील करत होती त्यांचा एकदम मोठा वाद होत होतं पण ती जेव्हा माझ्याबरोबर डील करत होती माझे इमोशन आणि वर्ड्स थोडे कंट्रोलमध्ये आहे. रुचिताचा उल्लेख केला सोनाली, तुला असं वाटतं आम्ही इथे फक्त 1-1.5 तास एपिसोड बघतो पण तुम्ही 24 तास घरामध्ये राहता. तुला असं वाटतं की मला जे वाटतं किंवा ऑडियन्सला जे वाटतं मी तुला सांगते की उगाचच आरडाओरडा होतो, रुचिताकडनं विषय ओढले जातात किंवा नको त्या विषयात उडी घेतली जाते. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल द्यायचं तर राकेश बापट आणि अनुश्री प्रकरण जे खूप वाजलं लास्ट वीकमध्ये राईट, लास्ट टू लास्ट वीकमध्ये. डू यू थिंक की जेन्युअनली ती वादात उडी घेते किंवा उगाचच आरडाओरडा असतो? रुचिताचं मी हे सांगेन की मी काही दिवस त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करत होती तर रुचितानी पण मला क्लिअरली सांगितलेलं की तिला हा शो खूप इम्पॉर्टंट आहे, तिला मोठी संधी भेटली आणि ती ज्या बॅकग्राऊंडवरनं येते तिच्यासाठी हा शो खूप इम्पॉर्टंट आहे. तर मला ते कळलेलं आणि तिथे जे लोक जे पण करत आहे ते संधीच्या हिशोबाने करत आहे, ते लोक ॲड करत आहे शोला, मसाला देत आहे, ते लोक आरडाओरडा काय त्याला मारायला भेटेन तर मारायला पण जाईल म्हणजे ते त्याला बेस्ट दाखवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी आणि व्हिजिबिलिटी भेटण्यासाठी ते सगळं करत आहे. आणि रुचिताचं हे आहे की ती बोलते की ती खूप इमोशनल आहे आणि ती कॅरीड अवे होऊन जाते. दुसऱ्यांच्या जर ती जी कोणाबरोबर मैत्रीण आहे तर ती त्यांच्या बिहाफवर बोलणार, स्टँड घेणार. तर ठीक आहे जर तिचं नेचर तसं आहे तर आय थिंक आपण काय बोलू नाही शकत आणि जर ती फटेमट टांग पण अडा असते तर इफ इट्स वर्किंग फॉर हर अँड प्रेक्षक एन्जॉय करत आहे तर ठीक आहे आय थिंक. पण ते एक्स्ट्रा त्या दोघी आहे एक्स्ट्रा रुचिता आणि तन्वी त्यांच्याकडनं एक्स्ट्रा मसाला, एक्स्ट्रा ड्रामा, एक्स्ट्रा ओरडणं, ते खूप चांगलं मराठी पण बोलतात. मला त्यांच्याकडनं मराठीचे खूप सारे नवीन शब्द पण शिकायला भेटले आहे. एक कंटेंडर ती म्हणजे अनुश्री. आत्ता 2 दिवसापूर्वी आपण बघितलं सेवकचा जो टास्क होता की तिने घरामध्ये काहीच काम केलं नाही आणि जे डिस्कशन सुरू झालं की ती काही काम करत नाही तेव्हा तुझं असं स्टेटमेंट होतं मीच तर शिकवलं आहे तिला काही काम करायचं नाही आणि तुला तर झाडू मारताना कायच झाडू मारतेस तू. सो मला सांग जेन्युअनली सोनालीचा इन्फ्लुएन्स आहे का तिच्यावर? अनुश्रीने माझ्याकडनं सुरुवातीला फीडबॅक घेतलेलं. ऑफकोर्स या पोरी लोकांना माहीत आहे मी हिंदी करून आलेली तर ते थोडं बिईंग एक्सपिरियन्स ते फीडबॅक मागत होते की कसं होतं
कारण माझ्यासाठी जेव्हा मी पहिल्यांदा घरी आलेली लोकांनी माझा फीडबॅक दिलेला. म्हणजे एकाने सांगितलं की मी अशी होती, एका बोललं की जेव्हा मी आलेली तू हे बोललेली जेव्हा, तर तो फीडबॅक होता. तर मला अनुश्रीनी पण विचारलेलं की जेव्हा मी पहिल्यांदा घरी आली फीडबॅक काय होता. तर मी बोलली सॉरी पण मी तुला नोटीसच नाही केलेलं. मला दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही चावी चोरली ना मला कळण्यात आलं की तुनी घेतला आहे. म्हणजे ती तेव्हा नोटीस झाली. तर आय थिंक ती फीडबॅक घेत होती आणि मी तिला सांगत होती की तू आणखीन तुझं हफ्त्यातनं कसं येते, तू मंडेला ॲक्टिव्ह असते, 2 दिवस एवढी ॲक्टिव्ह नसते, तिसऱ्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी काहीतरी करते, तर तू थोडी ॲक्टिव्ह हो आणि काय काय थोड्या गोष्टी आणखीन कर. तर मग आय थिंक तिने एक रियालिटी शो केला आहे अगोदर, तर तिला माहीत आहे की खोड्या कशा काढतात. आणि मी तिला फीडबॅक दिलेला की मला ॲक्च्युली तुझा गेम आवडतो, कारण ॲटलिस्ट तुझ्यामुळे थोडं तिथे काहीतरी घडत आहे. कारण बाकीचे लोक पण खूप थोडे सुस्त आहे, थोडे सेफ खेळत आहे आणि मुद्द्यांवर एवढी चर्चेत नाही करत आहे. म्हणजे लिटरली कोक्स करत आहे की बोला 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 म्हणून जाऊन आता लोक बोलत आहे. तर आय थिंक मला ऑनेस्टली फीडबॅक माझा हे आहे की अनुश्रीचा गेम मला आवडतो. पण अकॉर्डिंग टू यू सोनाली मला सांग की अजूनपर्यंत 3 आठवडे झाले, 4थ्या आठवड्यामध्ये सुरुवात झाली आहे 4थ्या आठवड्याला, कोणाला अजून कळलंच नाही आहे बिग बॉस काय? आय थिंक हा खूप डिफिकल्ट प्रश्न आहे, कारण 1-2 जणं तर लॉस्ट आहेच आणि मला त्यांची नावं नाही घ्यायची आहे कारण त्यांच्या गेमवर तो इफेक्ट येईल. तर आय थिंक तिथे लोक आहे एकमेकांना सांगत आहे की असं खेळ तसं खेळ. तर 2-3 नावं आहेत जे कम्फर्ट झोनमध्ये आहे, त्याला कळत नाही आहे कारण गेम पण खूप डिफिकल्ट आहे. एवढी लोकं जेव्हा तुम्ही एकत्र येतात, एवढे टास्क होतात, तिथे एन्व्हायरमेंट एवढं फ्रेंडली नाही आहे कारण तिथे सन नाही आहे, तिथे जेवणाचा खूप मोठा प्रश्न आहे, तिथे 24 तास खूप AC सुरू असतो आणि एवढे मुद्दे, एवढे भांडणं, एवढं कन्फ्युजन, लोकांना म्हणजे सांगितलं जाते की काहीतरी करा, फीडबॅक भेटतो, तर खूप ते एक रॅट रेस आहे. पण तुला असं वाटतं म्हणजे आता आपण ना आत्ता जर मी या 3 आठवड्यांचा जर आढावा घेतला तर 2 ते 3 वेळा चोरी हा शब्द घरात आला. एकदा चावीची चोरी झाली, मग बॉडी वॉशची चोरी झाली, त्यानंतर पदार्थ लपवून ठेवण्याची गोष्ट आली आणि आत्ता जो प्रोमो आला आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेमच गोष्ट आहे की लपवून ठेवलं, चोरी केली आहे. चोरी खूप आम्ही ऐकतोय. जेन्युअनली गरज वाटते या सगळ्या गोष्टींची, त्या घरात एखादी गोष्ट चोरून ठेवणं? आय थिंक अनुश्रीला रितेशने विचारलेलं भाऊच्या धक्क्यावर की तुम्ही हे जे चोरी करतात ही तुमची फितरत आहे, तर ती बोली हो. तिने एक्सेप्ट केलं आहे राईट की हे तुम्हाला चोरी करण्याची सवय, असा होता ना प्रश्न. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे की नॅशनल टेलिव्हिजनवर आपण दिसतो आणि अशा गोष्टी तिकडे एवढे कॅमेरे असताना होतात. आणि ती माझ्या बाजूलाच बसलेली आणि मला ते क्लिअरली आठवते, तिने एक्सेप्ट केलं की हां मी हे अगोदर पण केलं आहे आणि मी हे करते. तर जेव्हा कंटेस्टंटनी एक्सेप्ट केलं आहे तर आय थिंक प्रेक्षकांनी पण एक्सेप्ट केलं पाहिजे कारण ती ऑनेस्ट आहे. आणि ऑनेस्टली डेअरिंगली एवढं जर तुम्ही एक्सेप्ट करत आहे तर आय थिंक माझं हे आहे मत, ठीक आहे ॲटलिस्ट ती ऑनेस्ट आहे, ट्रान्सपरंट आहे आणि क्लिअरली सांगितलं तर चोऱ्या पुढे पण होईन. तर एक्सेप्ट आय थिंक प्रेक्षकांना आणखीन मजा येईन चोरीचं. सर्वात पहिला तिने माझीच चोरी केलेली चावीची. त्याच्यानंतर आय थिंक काय चोरलेलं नंतर तिने चॉकलेट लपवून ठेवलं, मग तिने बिस्किट घेतलं. त्यात मी पण होती, चॉकलेट आणि सो सरप्राईज की तू वॉशरूममध्ये जाऊन डार्क चॉकलेट खाऊन आली. हा मी तेव्हा पण होती आणि आय थिंक अंड्यांची पण जेव्हा चोरी तेव्हा पण मी होती. मी विशालला बघितलेलं चोरी करताना आणि मला खूप हसायला आलेलं. तर आय थिंक इन अ वे मी त्यांना सपोर्ट दिलेला कारण ते काहीतरी करत होते. या तुझ्या अकॉर्डिंगली कोण मास्टर माइंड आहे? मला मास्टर माइंड तर ॲक्च्युली बिग बॉसच आहे. बिग बॉस कंटेस्टंटपैकी बिग बॉस तर सगळ्यांना खेळवत आहे. बिग बॉस तर सांगत आहे की करा करा करा. आणि मास्टर माइंडमध्ये आय थिंक थोडा विशाल ट्राय करत आहे, थोडा तो एफर्ट घेत आहे की काहीतरी झालं पाहिजे. तो खूप जणांना कम्फर्ट झोनच्या बाहेर काढत आहे. जसं त्याला राकेश बापट त्याची आवडतच नाही, त्याने क्लिअरच सांगितलं की तो मला नाही आवडत तर नाही आवडत.
कारण ते लोक एकत्र हिंदी बिग बॉसमध्ये होते, तर त्यांची आय थिंक तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत आहे. तर विशालच्या मला अकॉर्डिंग असं वाटतं हिंदीमध्ये तू बघितलं असशील की त्याने क्लिअर स्टेटमेंट दिलं की नाही आवडत तर नाही आवडत आणि ना कुठेतरी त्याला पर्सनल गोष्टीसुद्धा कनेक्टेड आहेत. तर तो राग किंवा तेव्हा ते आलेलं डिस्टन्स आत्ता इकडे निघते असं वाटतं का? आय थिंक मी तर सांगू शकते की विशालबरोबर मी जेवढी बोलली, मी विशालला ओळखते पण, तर विशालचं खूप क्लिअर आहे की तो राकेशला पसंत नाही करत. आणि तो का पसंत नाही करत, कारण त्याला वाटतं की राकेश लिटरली घरात काही म्हणजे करत नाही. आणि तो बोलतो की तो बिग बॉसचा दामाद आहे. यावर्षी तो बिग बॉसचा दामाद आहे. तो खूप साऱ्या गोष्टी आहे तोडत आहे. तो म्हणजे म्हणजे बिग बॉस त्याला काही शिक्षा देत नाही. तो झोपला तर काही गोष्टीवर त्यांनी अग्री नाही केलं तर बिग बॉस त्याला काहीच बोलले नाही. त्याला चांगल्या रीतीने समजवतात आणि रितेश देशमुख पण त्याला चांगल्या रीतीने समजवतात. तर त्याच्या मतेनी त्याला वाटते की राकेश जास्त काही करत नाही आहे, खूप कम्फर्टमध्ये आणि फक्त चहा बनवतो. पण ना जेन्युअली सोनाली तुला आणखीन काही दिवस काही आठवडे बघायला आवडलं असतं. पण ठीक आहे, काळजी घे स्वतःची. ऑल द व्हेरी बेस्ट. भेटूया पुन्हा, गप्पा मारूया. थँक्यू सो मच. थँक्यू.